योगपट्टी ब्लाउज कटिंग करायचं आहे आपल्याला आणि त्याच्यासाठी ना 9ची घडी घेतली मी 2 इंच आहे ना एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर बघा मी इथं 4 फोल्ड केलेलं आहे आणि 4 फोल्ड करून आहे ना बॅक पार्टने फ्रंट पार्ट इथं काढून घ्यायचं आहे मला. आणि बघा आता कट करून घेते आणि हे जो 1 मीटरचा अस्तर घेतलं आहे ना त्याच्यामधून हे स्लीवसाठी आपण साईडला ठेवू. आणि आता बघा बॅक पार्टने फ्रंट पार्ट आता मस्त ओपन केलं आणि बघा 2 फोल्ड केलं आणि आता 4 फोल्ड बघू शकता तुम्ही. योगपट्टी ब्लाउज कटिंग करायचं आहे. खूप छान असं साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाउज कटिंग दाखवते. आणि जर तुम्हाला नक्की माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघा इकडे मी ना आता शोल्डर घेते 6 आणि मुंडा पण घेते 6. बघू शकता तुम्ही. खूप छान असं मस्त ब्लाउज कटिंग होणार आहे. आणि पुढचा गळा घेते 6.5 आहे ना, लांबीला 6.5 आहे. बघू शकता, लिहून देते मी तुम्हाला जर. आणि बघा शोल्डर 6 घेतलं इथं आणि हे पण 6 घेतलं आहे मी. आणि बघा इकडे ना 9ची घडी घेतली आहे. तर बघा इकडे 9 घेतलेलं आहे आणि 2 इंच एक्स्ट्रा घेते मी. आणि इकडे ना 8.5 घेतलं आहे आणि 1.5 इंच एक्स्ट्रा. बघू शकता तुम्ही. छान असं मस्त मी ड्रॉ करून तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि हे ब्लाऊज आहे बघू शकता. मस्त अशी छान डिझाईन आलेली आहे. आणि ब्लाऊज साडी आहे ना पूर्ण निंबू कलरची साडी आहे आणि ब्लाऊज आहे ना त्याच्यावरती कॉन्ट्रॅक्ट्स आहे. आणि बघा इकडे आता शोल्डर कट करून घेऊ. पुढचा गळा पण कट करायचा आहे. बघू शकता तुम्ही. हा पुढचा गळा आहे ना गोल आहे. पुढे हुकचं ब्लाऊज आहे. आणि आपल्याला जर म्हणजे डिझाईन करायचं असेल पुढच्या गळ्यात तर मग त्याच्यासाठी ना मागे हुक घ्यावे लागतात. पण कस्टमरने जसं आपल्याला सांगितलं राहतं ना त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे. सिम्पल ब्लाऊज आहे, असं काही नाही जास्त. आणि माझ्याकडे खरं सांगते तुम्हाला सिम्पल ब्लाऊज खूप येतात शिवायला आणि डिझाईनचे पण येतात. पण ते एवढं काही जास्त करून डेली रुटीनचे नाही राहत. ते डेली कोण घालत नाही. जास्त करून सिंपल साडी कोणी पण फटक्यात घालतं आणि छान वाटते सिंपल साडी. आणि बघा इकडे योगपट्टी मी 3.5 घेतली, इकडे 2.5 घेतली. आणि बघा मस्त असं ड्रॉ करून आहे ना छान असं काढून घ्यायचं आहे आणि कट करून घेते मी. बघू शकता तुम्ही. हा बघा आता योगपट्टी साईडला केली आणि आता योगपट्टीचे जे आपण माप घेतोय ना ते तुम्हाला दाखवते. हे बघा हे पहिला टक्स जे अंतर आहे 3.5 घेतलं आहे. आणि आता हा पहिला टक्स बघू शकता तुम्ही 2 घेतला आहे मी. आणि हा दुसरा टक्स हा पण 2 घेतला आहे. खूप छान मस्त इतकं छान हे ब्लाऊज येतं ना स्टिच करून. आणि हा तिसरा टक्स झाला आणि हा चौथा टक्स हा पण बघू शकता तुम्ही. खूप छान असं मस्त ड्रॉ झालेलं आहे. बघा योगपट्टी ब्लाऊज फ्रंट पार्ट तुम्हाला एकदम छान असं मस्त रेडी करून मी दाखवलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आणि आता बॅक पार्ट बघू. आणि बघा आता बॅक पार्ट घेतला आहे मी. आता 4ची पार्ट घेते खालून. आणि ना हा मागचा टक्स 5 इंच अंतर इथून घ्यायचं आहे. लांबीला आहे ना 4 4.5 एवढं घ्यायचं आहे. बॅक पार्ट आहे हा. आणि बघा मस्त गोल गळा सिद्धी लाईन ड्रॉ करायची. बघू शकता तुम्ही. आणि बघा किती छान असं मस्त गोल गळा आला ना. आणि पार्ट आहे ना 4 घेतली. हे टक्सचं अंतर 5 आहे आणि लांबी ना 4.5 5 पण घेऊ शकतो. 4 हे ना कस्टमरच्या लंबाईवरनं अवलंबून राहते. कस्टमर जर जास्त उंचीला असेल तर हे ब्लाऊज त्यांच्या उंचीनुसार आपल्याला घ्यावं लागतं. तर कंपल्सरी जर म्हटलं ना तर 4.5 पर्यंत घ्यायची टक्सची लांबी. आणि बघा मस्त असं फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट तुम्हाला छान असं मस्त ड्रॉ करून कटिंग करून दाखवलेलं आहे. आणि आता आपण स्लीव कट करून घेऊ ते पण तुम्हाला दाखवते. आणि बघा आता स्लीव कट करून घेऊ. इथं आहे ना जॉईंट द्यायचं आहे कारण आहे ना स्लीवची रुंदी 1 मीटरचा अस्तरसुद्धा कमी पडतं. तुम्ही बघू शकता. तुमच्या समोरच मी कटिंग करते. आणि बघा स्लीव आहे ना इथं मला 12ची घ्यायची आहे. आणि इथं मी जॉईंट देईन नंतर स्टिचिंग करते ना तेव्हा थोडा कपडा एक पट्टी काढून घेते याच्यामधून आणि मग नंतर स्टिचिंग करताना जॉईंट देईन. आणि बघा 3.5चा अंतरवरती ना आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे.
असं काही छान असा मच्छी कट द्यायचा आहे, बघू शकता तुम्ही. आणि दंडघेरची फिटिंग आहे ना 5.5 आहे बघा. आणि इकडे 1.5 इंच अंतर घेतलेलं आहे मी छान असं. आणि हे जे आहे ना खाकीचं जे हे 8 आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. असं काही इथं पण 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला, इथं पण 1.5 इंच पूर्ण. आणि हे जे खाकी आहे ना बाई गाडा म्हणतात त्याला, तर ते 8 केलेलं आहे मी, बघू शकता. खूप छान असं मस्त सिंपल पद्धतीने तुम्हाला पूर्ण ब्लाऊज पहिल्यापासून तर लास्टपर्यंत ड्रॉ करून कटिंग करून दाखवलेलं आहे. माप पण लिहून दाखव. असे मी ना 4 ब्लाऊज कटिंग केलेली आहे आज. ते तुम्हाला त्याच्यामधून मी एकाच ब्लाऊजचा व्हिडिओ केलेला आहे, खरं सांगते, कारण एवढे मला टाईम राहत नाही प्रत्येक ब्लाऊजला प्रत्येक वेळेस